माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी म्हणजेच रथसप्तमी. ही रथसप्तमी 25 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. या दिवशी भगवान सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन संपूर्ण सृष्टीला तेज, ऊर्जा आणि जीवन देतात, अशी श्रद्धा आहे. रथसप्तमी हा दिवस सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवतो. तर या दिवशी केलेली सूर्यपूजा आरोग्य, दीर्घायुष्य, तेज आणि पापक्षय देणारी मानली जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की रथसप्तमीची संपूर्ण कथा, रथसप्तमी पूजेची योग्य विधी, या दिवसाचं धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि रथसप्तमीला करण्याचे खास उपाय. रथसप्तमीच्या दिवशी शुभ मुहूर्त स्नान करण्यासाठी कोणता आहे, तर सकाळी 5:26 ते 7:13 हा काळ अत्यंत शुभ आहे, कारण यात स्नान केल्याने सर्व रोग दूर होतात. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 7:13 आहे. तर पूजेचा शुभ मुहूर्त सूर्योदयानंतर सकाळी 7:15 ते 9 वाजेपर्यंत किंवा दिवसभर शुभ आहे. रथसप्तमीची पूजा कशी करावी. सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्वच्छ स्नान करावे. लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवा. तांब्याच्या लोट्यात पाणी, अक्षदा, रोळी, लाल फुले घेऊन अर्घ्य द्या. पाणी सूर्याकडे ओतताना 12 आदित्यांचे नाव घ्या किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल. आदित्य हृदय स्तोत्र, सूर्य अष्टक, सूर्यकवच किंवा सूर्यचालिसा पठण करा. तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती, लाल फुले, फळे, मिठाई अर्पण करा. सूर्याला रथाची आकृती काढून पूजा करा. व्रत किंवा उपवास ठेवा. फलाहार किंवा एकभुक्त राहू शकता. गरिबांना गूळ, तांदूळ, तांबे, लाल कपडे, गव्हाचे धान्य दान करा. रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरे केला जातात. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावरून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात. म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते. पूजा केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य, यश, संपत्ती आणि पापांचा नाश होतो. विशेषतः त्वचारोग, डोळ्यांचे विकार, रक्तविकार दूर होतात. आदित्य हृदय स्तोत्र पठण केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते. दान पुण्यासाठी सूर्यग्रहणा इतके शुभ मानले जाते. रथसप्तमीची व्रतकथा. आख्यायिकेनुसार गणिका नावाच्या महिलेने तिच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणतेही दानधर्म केले नव्हते. जेव्हा त्या महिलेचा अंत झाला तेव्हा ती वसिष्ठ ऋषींकडे गेली. त्या महिलेने ऋषींना सांगितले की मी कधीही दान केले नाही, मग मला मोक्ष कसा मिळेल. ऋषींनी सांगितले की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील 7वा दिवस अचला सप्तमी आहे. या दिवशी केलेल्या दानाचे इतर कोणत्याही दिवसांपेक्षा 1000 पट जास्त पुण्य मिळते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करा, सूर्याला जल अर्पण करा, दिवादान करा आणि दिवसातून एकदा मिठाशिवाय अन्न खा. असं केल्याने मनुष्याला मोठे पुण्य प्राप्त होते. सप्तमीच्या 7व्या दिवशी गणिकेने उपवास केला आणि ऋषी वसिष्ठांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले. काही दिवसांनी गणिकेने तिचा देह सोडला आणि स्वर्गाचा राजा इंद्राच्या अप्सरांचा प्रमुख होण्याचे भाग्य तिला मिळाले. माघ शुक्ल सप्तमीशी संबंधित कथा पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेखित आहे. यानुसार भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला त्याच्या शारीरिक शक्तीचा खूप अभिमान होता. एकदा दुर्वास ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले. ते अनेक दिवसांपासून ध्यान करत होते आणि त्यामुळे त्यांचे शरीर खूप कमकुवत झाले होते. सांब त्यांच्या कमकुवतपणाची थट्टा करू लागला आणि त्यांचा अपमानही करू लागला. त्यामुळे संतप्त होऊन दुर्वास ऋषींनी सांबला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला.
सांबची ही अवस्था पाहून श्रीकृष्णाने त्याला सूर्याची पूजा करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेनुसार सांबने भगवान सूर्याची पूजा करण्यास सुरुवात केली आणि असे केल्याने त्याचा कुष्ठरोग अल्पावधीतच बरा झाला. म्हणून सप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करणाऱ्या भक्तांना आरोग्य, पुत्र आणि संपत्ती मिळते. शास्त्रांमध्ये सूर्याला निरोगी म्हटले आहे आणि सूर्याची उपासना करून रोगांपासून मुक्तीचा मार्ग देखील सांगितला आहे. रथसप्तमीच्या दिवशी लाल चंदनाचा उपाय हा नक्की करून बघा. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सूर्याला जल अर्पण करण्यापूर्वी पाण्यात लाल चंदन मिसळा आणि नंतर ते जल अर्पण करा. त्यामुळे तुमच्या कुंडलीत सूर्याचे स्थान मजबूत होईल आणि नशीब अनुकूल होईल. रथसप्तमीच्या दिवशी लाल चंदन पावडर तयार करा आणि ती लाल कापडात बांधा. 1 चिमूटभर पावडर देखील चालेल. मग ते लाल कापड अशोकाच्या झाडावर लटकवा. यामुळे शुभ कार्य पूर्ण होतील. रथसप्तमीच्या दिवशी कपाळावर, नाभीवर आणि घशावर लाल चंदनाचा टिळा लावा. असे केल्याने शारीरिक समस्या दूर होतील. याशिवाय तुम्हाला शनिदोषापासूनही आराम मिळेल. सूर्यदेवाच्या प्रभावामुळे शनिदेवाचा क्रोध शांत होईल आणि त्यांचे आशीर्वाद वर्षाव होतील. रथसप्तमीच्या दिवशी तांब्याच्या किंवा चांदीच्या पेटीत थोडे लाल चंदन ठेवा आणि नंतर ती पेटी घरातील मंदिरात ठेवा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मकता वाढेल. हे तिजोरीत ठेवल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला कोणकोणत्या वस्तू दान कराव्यात? तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करावे. रथसप्तमीचा उत्सव सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे आणि त्यांना जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करावे ही देखील एक प्राचीन परंपरा आहे. काळ्या तिळांचा सूर्यदेवाशी खोल संबंध असल्याने मानले जाते. पूर्वजांचे पाप दूर करण्यासाठी काळ्या तिळाचे दान देखील केले जाते. काळे तीळ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला काळे तीळ अवश्य अर्पण करा. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला गूळ अर्पण करा. हिंदू धर्मात गूळ सूर्यदेवाला खूप प्रिय मानला जातो. असे मानले जाते की गूळ अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात. गूळ हे ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. सूर्यदेव हा ऊर्जेचा देव देखील आहे. म्हणून गूळ अर्पण केल्याने सूर्यदेवाची ऊर्जा त्यांच्या भक्तांमध्ये वाहते. एवढेच नाही तर जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला गूळ अर्पण करा. सूर्यदेवाला मध अर्पण करावा. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला मध अवश्य अर्पण करा. असे म्हटले जाते की सूर्यदेवाला मध अर्पण केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. शिवाय आनंद आणि समृद्धी देखील वाढते. याशिवाय जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येत असतील तर तुम्हाला यातूनही आराम मिळू शकतो. ज्योतिषशास्त्रात मधाचा संबंध सर्व ग्रहांशी आहे. म्हणून सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना त्यात मध नक्कीच घाला. याद्वारे व्यक्तीला चांगले आरोग्य मिळू शकते. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात दूध कसे ओतू घालतात? तर अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम ओतू घातलं जातं. दूध ज्या दिशेला ओतू जाईल तिकडे समृद्धी येते असे म्हटलं जातं. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीलाही दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व आहे त्याप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचे पूजन करणे शुभ मानले जाते. त्याप्रमाणेच दूध ओतू घालवणे देखील शुभ मानले जाते. तर दूध कसे ओतू घालवावे? अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यापूर्वी दूध ओतू घालवले
जाते. दुपारी 12च्या अगोदर दूध ओतू घालावे. दूध देवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक तवा घ्या. तव्यावर समिधा गौऱ्याचे छोटे 2 ते 3 तुकडे वाळलेल्या छोट्या काड्या घ्या. दूध हे अंगणात तुळशीसमोर ओतू घालवले जाते. जर तसे शक्य नसेल तर तुमच्या घरासमोर दूध ओतू घालवावे. एक मातीचे भांडे घ्या. त्यात पांढरे तीळ, साखर घाला. त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्या. भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल या पद्धतीने ठेवा. तव्यावर समिधा प्रज्वलित करा. त्यानंतर ही सुगड ठेवायची आहे. दूध ओतू घालवायचे. उरलेले दूध टाकून देऊ नका. उरलेल्या दुधातील चमचाभर दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्या. तर रथसप्तमीची संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.